क्रिकेट सोबत त्यांचे एक वेगळे ऋणानुबंध आम्हाला पाहायला मिळतात. त्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करू, कारण आज शब्द शब्द आणि ह्या शब्दांनी हे दोन मणे आणि ही दोन मते मात्र जोडली गेलेत. तर पुन्हा एकदा संदीप, थँक्यू वन्स अगेन अँड बॅक टू क्रिकेट. आणि दोन्ही संघ एकमेकांसमोर कुरघोड्या करण्यासाठी तयार आहे. जो जिंकणार तो जाणार पुढे. पहिल्याच मॅच मध्ये जो थोडा अपयशी ठरला होता अर्थातच बॅट्समन संदेश बांदल, खरं तर रबर बॉल क्रिकेटचा हा एक अप्रतिम खेळाडू आहे. आणि पहा त्याच्या बॅटमधनं हा पहिला चौकार, ऑलमोस्ट चौकार आलाय, परंतु तिथे बॉल थांबलाय आणि थांबल्यानंतर मात्र इथे येईल. ओ काय घडतंय तिकडे. 2 धावा कंप्लीट झाल्या. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण जरूर डिक्लेअर करूया. आमचे अल्ताफ गुणलेखक आम्हाला अपडेट करतील. नो डाऊट या मागच्या मॅचचा हिरो अमित घाटगे आहेत. अमित घाटगेंसोबत आम्ही चर्चा करू, परंतु इनिंग ब्रेकमध्ये आम्ही अमित दादांना इन्व्हाइट करणार आहोत. तोपर्यंत आपण जरूर मॅचवर फोकस करूया. बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळत आहे ते संदेश बांदल. आणि संदेश बांदलची ही ताकद, ही नजाकत, हे आहे शॉट सिलेक्शन, चेंडूवरची 3 नजर आणि मनगटाचा तो वापर. स्ट्रेंथ ब्रेन चा कॉम्बिनेशन असलेला हा कंप्लीट पॅकेज प्लेयर. सुपर बॅटिंग. षटकार जरूर आलाय. 6 धावसंख्येला पुढे पोहोचवलंय ते थेट 8 या आकड्यावर. 8 फॉर नन. 8 हा आकडा स्क्रीनवर. ग्रामीण टेनिस क्रिकेट च्या माध्यमातून स्पर्धा आपण लाईव्ह ब्रॉडकास्ट करतोय. गोलंदाजावर चढवलाय हल्ला. प्रेम आहे नाव आणि आज त्याला कमबॅक करून द्यावं लागेल. एज लागला बॅटचा. बॉल गेलाय डीप थर्ड मॅन रिझर्व मध्ये. 2 धावा कंप्लीट झाल्या. नेहमी आपल्याला हे पाहायला मिळतं की ज्या फलंदाजाकडे मोमेंटम आहे, ज्या फलंदाजाकडे फॉर्म आहे, ज्याच्याकडे रिदम आहे, त्या फलंदाजाला जास्तीत जास्त स्ट्राईकवर आणण्याचा हा प्रयत्न. क्रिकेटमध्ये बेसिक्सला फॉलो करणं फार महत्त्वाचं आहे. क्रिकेटमध्ये जर का तुम्ही बेसिक फॉलो केलं, फलंदाजाचा स्टान्स ओळखून तुम्हाला जर का गोलंदाजी करता आली तर नक्कीच यशस्वी होणार. बचावात्मक पवित्र. हाऊ इज दॅट इज द अपील बाय विकेट कीपर अँड दिस इज वेल सेफ डिलिव्हर्ड थ्रू द बॅटर. हा बॉल विकेट किपरच्या मगरमिटीमध्ये विसावला. 4 चेंडू झाले. धावसंख्या झाली ती 10. 1 षटकार आलाय, 2 डबल्स, 4ही चेंडू. फलंदाज संदेश बांदल खेळ करत असताना पहिल्या षटकाचा खेळ इथे सुरू आहे. मिनी हेलिकॉप्टर इम्प्रोवाइज, अनोखा अनऑर्थोडॉक्स स्टाईलनं फटका सजवलाय. डीप पॉइंट. एक स्वीपक हवामध्ये क्षेत्ररक्षक तिकडे आहेत. एकच धाव मिळणार. 5 चेंडू झालेत आणि 5 चेंडूमध्ये 11 धावा आपल्याला पाहायला मिळतील. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज तयार आहे. ओव्हर द विकेट. शेवटचा बॉल. हा फुल टॉस. 1 धाव अंकित झाली आहे आणि इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट झाल्या. ही चांगली अंडरस्टँडिंग तुकाराम सावंत आणि संदेश बांदल या दोन्ही फलंदाजांमध्ये. कारण स्ट्रायकर एंडवर संदेश बांदल आपल्याला येणाऱ्या काही 2 षटकांमध्ये पाहायला मिळेल. त्यामुळे ज्याच्या बॅटमधनं षटकार येत आहेत त्याच्या बॅटमधनं मागच्या या पहिल्या षटकामध्ये 2 षटकार, 1 षटकार आपण पाहिला, 2 डबल्स, 1 सिंगल पाहिले. तो फलंदाज जो फॉर्ममध्ये, रिदममध्ये मागच्या मॅचमध्ये जरूर अपयशी ठरला, परंतु या मॅचमध्ये त्याला करून दाखवायचं आहे. त्याच्याकडे असलेलं स्किल सेट, प्रदर्शन आणि तो करणार याची मात्र त्याला खात्री सुद्धा आहे. तो आत्मविश्वास घेऊन मैदानामध्ये तो उतरलाय आणि म्हणूनच की काय त्याला स्ट्रायकर एंडवर आणण्यासाठी ही एक वेगळी रणनीती आणि थोडी रिस्क कॅल्क्युलेट केली तुकाराम सावंत यांनी आणि त्यामुळेच की काय दुसरी धावेची ही रिस्क घेतली. 2 धावा कंप्लीट झाल्या. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 12-13 या आकड्यावर. आमचे गुणलेखक अल्ताफ आम्हाला माहिती देत असताना पंचाच्या भूमिकेमध्ये मुख्य पंच शशी मेहर, त्यांच्या समवेत दीपक बोराडे सर आपल्याला पाहायला मिळतील. दत्ता मेहर ही त्रिकूट आपल्याला पाहायला मिळते. 3 पंच या संपूर्ण स्पर्धेला एक ग्लॅमरस टच देत असताना तिन्ही पंचांकडे स्पर्धेमध्ये एखाद्या क्रिकेटच्या खेळामध्ये जे जे नियम वापरले जातात त्या सर्व नियमांचं एक चांगला अभ्यास आणि परिपूर्ण अभ्यास आणि त्याचबरोबर एक यथोचित निर्णय क्षमता असणारे हे 3 पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओव्हर द विकेट. बॉल तयार आहे. मुन्ना. हा बॉल मिस टायमिंग. स्ट्रोक थोडेसे नाराज. या फटक्यावर 1 धाव तर कंप्लीट झाले. दुसऱ्या धावाचा कॉल झाला. तुकाराम सावंत यांनी कॉल तो पीक केलाय. त्यानंतर मात्र लगेच त्यांच्या
हाकेला 7 सुद्धा दिली आहे. क्रिकेटमध्ये हे महत्त्वाचं असतं, कन्व्हर्सेशन तुमचं मेंटेन असणं जरुरी आहे. दोन्ही फलंदाजांमध्ये संवाद होणं गरजेचं आहे. एका फलंदाजाने जर का तुम्हाला हाक दिली तर त्या हाकेला तुम्हाला 7 सुद्धा देणं गरजेचं आहे. एकूण धावसंख्या पहिल्या इनिंगमध्ये पहिल्या षटकामध्ये 13 होते. या षटकामध्ये पहिल्याच बॉलवर 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. एकूण धावसंख्या झाली आहे ती 15. 15-15. मुन्ना आलेत ओव्हर द विकेट ना बॉलिंग ट्रॅकवर. हा बॉल शॉट ऑफ गुड लेंथ अतिरिक्त उचलेनं बीट केलं, बॉलला बीट केलं ते फलंदाज संदेशला. स्ट्रायकर एंडवर तुकाराम सावंत आपल्याला पाहायला मिळतील. डावखुरे आताचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. जरूर ऑरेंज भगव्या रंगाची ही जर्सी परिधान करून आज या मॅचमध्ये उतरलेत. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत एक चेंडूचा खेळ फेस केला आणि 1 चेंडूमध्ये 2 धावा असं वैयक्तिक त्यांचं धावसंख्येचा आलेख आपल्याला पाहायला मिळतो. एकूण धावसंख्या 16-14 या आकड्यावर खेळ करतोय संदेश. एक षटकार त्याच्या बॅटमधनं आपण पाहिलाय. हा हाफ ट्रॅकर बॉल पूल करायचा होता. मिस टायमिंग स्ट्रोक गॅप शॉट सिलेक्शन बॉल फरार होईल का नाही. बॉल तिथे अडलाय गवतामध्ये. त्याचा गती आणि ही स्पीड कमी झालाय. गती कमी झाल्यानंतर मात्र क्षेत्ररक्षकाला थोडंसं मी म्हणेन सहाय्य मिळालं. तिथेच मात्र या धावा कंप्लीट झाले. फक्त एक धावसंख्या पुढे जाईल पोहोचेल ती आपल्याला पाहायला मिळते ती 17 या आकड्यावर. 17 ऑन द स्कोर बोर्ड. 17 धावा. गडी मात्र कोणताही बाद झाला नाहीये. ही जमेची बाजू आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करणारी टीम सरई आपल्याला पाहायला मिळतीये. जय हनुमान वडाचा कोण बॅटिंग करत असताना फिल्डिंग करत असताना पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा डिसिजन त्यांच्याकडे आला आणि 21 बॉल अगदी फ्लाईटनं बीट केलं. जी गती चेंडूमध्ये निर्माण करायला हवी तीच गती त्यांना निर्माण केली. ही गोलंदाजीची धमक आपल्याला पाहायला मिळते. फलंदाजांना चॅलेंज करणारी ही गोलंदाजी. अर्थातच तुला मी मारू देणार नाहीये, तुझ्याकडे जर का स्किल सेट असेल तर मात्र नक्कीच तू फटका सजव असं चॅलेंज करणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज ओव्हर द विकेटनं. हा बॉल अगदी मी म्हणेन लाईन मागे खेचली आहे. चेंडू सबमरीन फरार झालाय. थ्रू द बॅटर थ्रू द विकेट किपर टुवर्ड्स फ्लाय स्लिप ऑफ रिझन. लॉंग स्टॉप रिझन फ्लाय स्लिपनं पुढे गेला, मागे गेला मागच्या बाजूला, जिथे मात्र लॉंग स्टॉपला कुणी नव्हतं. अगदी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि डीप लॉंग लेगच्या मधून क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचले. तोपर्यंत ही धाव मिळते ती फक्त एकूण धावसंख्या झाली आहे ती 18 हा आकडा आपल्याला पाहायला मिळतोय स्क्रीनवर. शेवटचा चेंडू दुसरं षटक प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळतंय. बॅटचा एज लागलाय. तुकाराम सावंत स्ट्रायकर एंडवर होते. 1 धाव तर कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा कॉल होईल. हो झालाय नक्कीच ही चकमक, परंतु या चकमकीमध्ये माघार घेतली आहे. माघार घेऊन फक्त एकाच धावावर समाधान मानावं लागतंय. हे 2 फलंदाज मैदानामध्ये खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतात. 2 षटकांचा खेळ झाला. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ते 19 ऑन द स्कोर बोर्ड विदाउट लॉस. क्रिकेट या खेळामध्ये गेले कित्येक वर्ष आपण हा खेळ पाहतोय, खेळ साकारतोय. या खेळामध्ये आपण जर का मायक्रो लेव्हलवर विचार केला तर असं लक्षात येईल की क्रिकेटचे अनेक नियम आणि त्या नियमांमध्ये होणारे हे बदल फलंदाजांच्या फेवरमध्ये असतात. या मागचं कारण मला तरी असं वाटतंय की या खेळाला जास्त एंटरटेनिंग बनवता यावं. क्रिकेट दर्शकांचा अभ्यासकांचा असा निष्कर्ष आहे की या खेळामध्ये क्रिकेट अशी गोलंदाजीपेक्षा फलंदाजीचा मनमुराद आनंद घेतात. म्हणूनच या खेळामध्ये चौकार षटकार वाजले. चौकार षटकार जर का प्रदर्शन झालं की मग नक्कीच टाळ्याने शिट्ट्या वाजतात. त्यामुळेच नेहमीच आपण हे पाहिलं की क्रिकेट रसिक क्रिकेट प्रेक्षक मायबाप गोलंदाजीपेक्षा फलंदाजीचा आनंद मनमुराद घेत असतात. म्हणूनच की काय चौकार षटकार यायला हवेत त्यासाठी प्रयत्न आपल्याला पाहायला मिळते. आपली विकेट सॅक्रिफाईस केली तुकाराम सावंत यांनी आणि त्याचबरोबर आपण जर का बघितलं तर संदेश बांदल हा फलंदाज मात्र आता स्ट्रायकर एंडवर आलाय. या खेळामध्ये शेवटच्या समीकरणामध्ये जर का फेरबदल करायचा आहे तर इथून पुढे 5 चेंडूमध्ये किमान 2 षटकार येणं गरजेचं आहे. 1 ते 2 षटकार जर का आले तर मॅचमध्ये मजा येईल. एक फायटिंग टोटल मात्र उभारता येईल. परंतु तसं घडेल का या मॅचमध्ये संपूर्ण इनिंगचं चित्र मात्र संदेश बांदल या महत्त्वाच्या फलंदाजावर मात्र आता डिपेंड असणार आहे. त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत 1 षटकार आलाय, 1 षटकार आलाय. तदनंतर आपण बघितलं तर सिंगल डबल्सवर त्यानं कॉन्सन्ट्रेट केलं. आता संयम नव्हे तर आता आक्रमकतेनं या खेळाला मात्र तुम्हाला डेव्हलप करता यायला हवं. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. स्लॉकचे हे 5 चेंडू, 5 मध्ये किमान 1 ते 2 मोठे फटके अपेक्षित असणार आहेत.
आणि हा पहिला मोठा फटका डीप मिड विकेट क्लिअर करतोय अगदी सहजतेनं. चेंडूची लाईन थोडी खराब होती. हाफ ट्रॅकर बॉलला चेंडूची लाईन रीड करत असताना क्रीजमध्ये आतमध्ये घुसले आणि मिडल ऑफ द बॅट घेऊन मात्र मिड विकेट रिझन क्लिअर केलं. येईल बॅट्समन संदेश बांदलच्या बॅटमध्ये अजून एक चौकार. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती पोहोचली 23 या आकड्यावर 23. धावसंख्या झाली ती 23. षटक क्रमांक सुरू आहे. तिसरं अंतिमचं फायनलचे 4 चेंडू शिल्लक. रोशन बॉलिंग ट्रॅकवर. षटक क्रमांक 3 अंतिम फायनल ओव्हर द विकेट. हा फुल टॉस बॉल पुढ्यातनं उचललाय. बॉल हवेमध्ये मिसटायमिंग स्ट्रोक. फिल्डर आहेत आणि तिथे झेल मला वाटतंय शॉर्ट बॉल लेंथ पडला आणि अगदी एका हातानं वन बाउन्स ग्रिप करतील तोपर्यंत कंप्लीट झाल्या धावा 2. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते संथ गतीने पुढे जात असताना पाहायला मिळते ती 25 या आकड्यावर 25. बॉल पुन्हा एकदा जोरकस मारायचा होता. एक धार तर कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धाब्याचा कॉल होईल का की गोरक्षा आहेत फलंदाजीसाठी. त्याच्यासाठी मात्र ही संधी असणार आहे. शेवटचे काही 2 चेंडू मध्ये किमान एक मोठा फटका 6 किंवा 4 येणं गरजेचं आहे. किमान 35 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असायला हवा. या 2 चेंडूमध्ये जर का 6 धावा आल्या तर मात्र पोहोचतील 32 या आकड्यावर. 32 हा आकडा तसं बघितलं गेलं 3 षटकांच्या या मॅच मध्ये एक छोटं समीकरण असणार आहे. बॉल अतिरिक्त उचली घेतोय. पंचांकडे आमचं लक्ष असणार आहे. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये दीपक बोराडे सर आमच्याकडे इशारा करत असताना इट्स अ व्हाईट बॉल कॉल. +1 म्हणजे धावा मिळणार 2 आणि एकूण धावसंख्या झाली 28. आणि गोलंदाज आपण पुन्हा एकदा पाहतोय त्याला वॉर्न सुद्धा केलं गेलंय की तुम्ही असा चेंडू पुन्हा एकदा हाताळला तर मात्र तुम्हाला नो बॉल न दंडित केलं जाईल. चहा कोणाला हवाय का? चहावाले आलेत आणि जर का कोणाला हवा असेल तर जरूर त्यांना आवाज द्या. ओव्हर द विकेट. बॅट आधीच फिरवली. संदेशकडनं थोडी चूक झाली. किमान एक षटकार हवा होता तो षटकार आला नाहीये आणि या एका बॉलवर फक्त एकच धाव आली आहे. धावसंख्या झाली ती 29. रणसंख्या 29 आपल्याला पाहायला मिळते. या मॅच मध्ये शेवटच्या बॉलवर किती धावा येतील आणि काय टार्गेट सेट होईल ते आपल्याला जरूर पाहायला मिळेल. मागच्या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच अमित घाडगे यांना मी इन्व्हाइट करतोय विथ द बॅट. ज्याच्या बॅटमधनं अफलातून अंतिमचे काही 2 ते 3 षटकार आम्ही पाहिले. विथ द बॉल अँड अ कॅप्टन लीड करत असताना DKM खरंजे पायटेवाडी या टीमचा कर्णधार आशिष घाडगे अमित घाडगे यांना मी इन्व्हाइट करतोय. इथे रनआउटची विकेट. एकच धाव मिळणार. ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली आणि 31 धावा काढाव्या लागतील. 31 टू विन. बॅट घेऊन आलेत. आम्ही संतोष रिंगे साहेबांना विनंती करू की आपण हे यावं. आम्ही विकास उतेकर साहेबांना विनंती करू. संतोष रिंगे साहेबांना विनंती करू की आपण या, दोघी या. कारण खरं तर दोघी यशस्वी स्पर्धांचे आयोजक आहेत. पुढच्याच वीकमध्ये विकास उतेकर साहेबांची एक स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि संतोष रिंगे साहेब म्हटलं की मग जिथे असते पाहुण्यांची वर्दळ अशी स्पर्धा एकच आपल्या पोलादपूर तालुक्याची पाहायला मिळते. आशिष घाडगे यांचे हे छोटे बंधू अमित दादा घाडगे यांचा सन्मान आपण करतोय. सामनावीरची ट्रॉफी आणि चेहऱ्यावरचं हे स्मित हास्य जरूर अमित आमच्या समेत चर्चा करतील. अमित दादा कसं वाटतं एकंदरीत स्पर्धा क्रमांक 1 पहिली मुहूर्त मेल मात्र रोवली आहे. पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धा तितक्या होत नव्हत्या परंतु आयोजकांनी प्रयत्न चांगला केला. त्याच्यामध्ये साहिल असतील, विनोद असतील, मग खरं तर
समीर शिंदे असतील, अनेक असे ते युवा एकत्र आले आणि त्यांच्या सोबतीनं तुकाराम सावंत असतील, सर्वांनी चांगला प्रयत्न केला आणि या स्पर्धेला मात्र ते घेऊन आले. स्पर्धेमध्ये खेळ करत असताना अंतिमच्या टप्प्यामध्ये तुमचा संघ लॉन्च झाला आणि मॅच चांगली रंगली. मॅच ऑफ द मॅच तुम्हाला मिळालं. एकंदरीत आयोजन आणि हे क्रीडांगण त्याचबरोबर तुमचा खेळ कसा सांगता येईल? नक्कीच आयोजन तर खूप छान आहे. गेल्या वर्षी देखील 15 ऑगस्टला एका दिवसाची स्पर्धा केली होती आणि त्या गेल्या वर्षी तर 5 मिनिटांमध्ये संघ फुल झाले होते. परंतु यावर्षी त्यांचा मानस होता की गेल्या वर्षी काही संघांना खेळायला नाही भेटलं, बऱ्याच जणांना खेळायची होती स्पर्धा, म्हणून यावर्षी त्यांनी 32 संघाचं आयोजन केलं आणि सर्व संघांनी सहभाग देखील केला. त्यामुळे संघांचा देखील आभार मानतो. आणि विनोददादा असेल, किशोर असेल, यांची खूप मेहनत आहे आयोजनाच्या पाठी. रात्रंदिवस ते आयोजनाच्या पाठी. मला कॉल असायचे, तुकाराम सावंतांना कॉल असायचे. 32 संघ हे देत 32 संघ होत नव्हते. थोडेसे काही संघ गावावरून येतात, काही संघ पुण्यावरून होतात, परंतु तुकाराम सावंत असतील, कमिटी असेल, सर्वांनी सहकार्य केलं आणि सर्व संघांनी देखील सहकार्य केलं आणि 32 संघ झाले. ग्राउंड तर काय एकदम अंतिमच म्हणजे उत्तमच आहे. गेल्या शनिवार रविवार इथे एक ओपनची टुर्नामेंट झाली. मोठे मोठे महारथी इथे खेळून गेले. आणि खेळाबद्दल बोलायचं तर प्रॅक्टिस असेल तरच आपण क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे. मी थोडासा करत होतो प्रॅक्टिस, त्यामुळे माझ्या बॅटीला बॉल लागत होता. प्रॅक्टिस नसेल तर काही नाही आहे. क्रिकेट हा प्रॅक्टिसशिवाय होऊ शकत नाही. खेळ म्हणजे जिंकणं. आता जिंकलात, पुढचा प्रवास तुम्हाला त्याही मॅचेससाठी असतील. शुभेच्छा. आमच्या समवेत अमित दादा घाटगे होते, अर्थातच यशस्वी स्पर्धांचे यशस्वी आयोजक आणि त्याचबरोबर या मॅचमध्ये अप्रतिम ज्यांनी खेळ रंगवला. स्पर्धेमध्ये आपण पुन्हा एकदा नेक्स्ट मॅचमध्ये जाणार आहोत. दोन्ही टीम्सना आम्ही लगेचच सांगू की आपण लगेचच फिल्डिंगचं सेटअप करून मॅचला आपल्याला सुरुवात करायची आहे. सागरदादा सकपाल यांचा आपण सन्मान करूया. आम्ही समीर शिंदे यांना विनंती करू की आपण आपल्या शुभ हस्ते सागर दादा सकपाल यांचा आपण सन्मान करतोय. चला, मुरगिरी वर्सेस डीकेएम करंजे पायटेवाडी या दोन्ही टीमच्या कॅप्टन दरम्यान आपण नेक्स्ट मॅचचा टॉस सुद्धा आपण करणार आहोत. सागर सकपाल यांचा सन्मान आम्ही करतोय. लावून घ्या, फिल्डिंग लावून घ्या. टाइम एक्स्ट्रा टाइम घेऊ नका प्लीज. चला, थोडी घाई करा कॅप्टन. 3 षटकांचा सामना पुन्हा एकदा सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोळादपूर तालुका अंतर्गत आई जननी माता चषक 2024 ची ही मान्सून क्रिकेट या सीझनची मात्र पहिली मानाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि या पहिल्या मानाच्या स्पर्धेमध्ये कालच्या दिवसामध्ये श्री गणेश कुडपण या टीमनं फायनलमध्ये खरंतर प्रवेश केला आणि आजच्या दिवसामध्ये 16 संघांपैकी कोणते संघ पुढे जातील ते आपल्याला जरूर पाहायला मिळेल. काय एक्स्ट्रा टाइम घेत आहे? चला, लगेच फिल्डिंग लावून घ्या. फिल्डिंग लावून झाली. आता मॅचला होती सुरुवात. बॉलिंग ट्रॅकवर संदेश बांदल. पहिलाच बॉल भीमर अँड नो बॉल. नो बॉलनं सुरुवात झाली आहे. 1 एक्स्ट्राजच्या स्वरूपात भर होती. एकूण धावसंख्या झाली ती बिनबाद 1. क्रिकेट हा खेळ आपण एन्जॉय करतोय. क्रिकेट या खेळासोबत प्रत्येकाचं एक वेगळं ऋणानुबंध राहिलंय. मग फॉर्मॅट कोणतेही असो, त्या खेळाला आपण एन्जॉय केलंय. हा बॉल स्ट्रेट बॅटेड स्ट्रोक. फलंदाजांची खरं तर नेहमीचीच आपण आक्रमकता पाहत असतो. गोलंदाजांची नेहमीची आपण अचूकता पाहत असतो. अचूकता, आक्रमकता, भेदकता या सर्वांचं कॉम्बिनेशन म्हणजे क्रिकेटचा हा खेळ. जिथे आपण पाहतो की क्रिकेट या खेळामध्ये अनेक घटक जोडले जातात. त्याच्यामध्ये आमचे पंच असतील, आमचे स्कोरर असतील, आमची लाईव्ह टेक्निकल टीम असेल, या सर्वांचं मात्र मी म्हणेन तितकाच सहभाग असतो. आणि म्हणूनच की काय एखाद्या स्पर्धेचं जर का आपण उल्लेख करायचा झाला की एखाद्या स्पर्धेची ग्लोरी किंवा एखाद्या स्पर्धेचं यश हे किंबहुना आपण आयोजन कमिटीवर तर असतंच, परंतु त्या आयोजन कमिटीसोबत मात्र हे घटक जे जोडले जातात त्यांच्यावर सुद्धा बऱ्याच अंशी अवलंबून असतं. आणि याच दरम्यान इथे हा पहिला हादरा बसलाय. तो फलंदाज क्रमांक 1 बॅट्समन बाद झालेत ते मिस्टर राकेश बाद झाले. संदेश बांदल यांना मिळते पहिलं यश. काल चंद्रकांत मोरे साहेब अध्यक्ष साहेबांनी एक
खरं तर मायक्रोफोनवर गुड न्यूज सुद्धा दिली. अर्थातच SPL सीझन 3चं जे बॅनर आहे ते लवकरात लवकर आम्ही खरं तर पब्लिश करणार आहोत, डिस्प्ले करणार आहोत आणि त्या दरम्यान काही येत्या दिवसामध्येच एक कोर कमिटी सदस्यांची मीटिंगसुद्धा होणार आहे. अर्थातच SPLच्या अनुषंगानं आपण बघितलं गेलं तर जानेवारीच्या पहिल्याच वीकमध्ये आपल्याला ती स्पर्धा पाहायला मिळते आणि त्या अनुषंगानं टेनिस बॉल क्रिकेटचं सीझन हे फार महत्त्वाचं असतं प्रत्येक खेळाडूसाठी, प्रत्येक संघासाठी, प्रत्येक त्या ओनरसाठी ज्यांना संघाची निवड करायची असते, ज्यांना खरं तर ओनरशिप घ्यायची असते प्रत्येक टीमची बांधणी करत असताना खेळाडूचा करंट परफॉर्मन्स, पास्ट परफॉर्मन्स आणि त्याच्यानंतर मात्र प्रोव्हिजनल परफॉर्मन्स अर्थातच येत्या दिवसामध्ये तो कसा चमकेल या सर्व गोष्टींचा अभ्यास करून एखाद्या संघाची बांधणी होत असते आणि तरच तुमच्या प्रीमियर लीगचे हे जे वैभव आहे हे बहुतांशी संघाची बांधणी कशी होते त्यावर मात्र बऱ्या अंशी अवलंबून आपल्याला पाहायला मिळतं. आज या खेळाचा आपण उल्लेख करतोय रबर बॉलची ही स्पर्धा. रबर बॉलच्या या फॉर्मॅटमध्ये पहिल्या इनिंगमध्ये मागच्या या सामन्यामध्ये धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली ती 30-31 धावांना बचाव करण्यासाठी पहिला गोलंदाज संदेश बांदल ज्याच्याकडे क्रिकेटचा एक्सपिरियन्स आहे, फलंदाजीमध्ये त्यानं चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिलं. या मॅचमध्ये 30 धावांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याच्या बॅटमधनं आलेले 2 षटकार, 1 चौकार आपण पाहिला आणि एक सन्मानजनक स्कोर जिथे मात्र गोलंदाजांना तितकंसं मार्जिन नाही आहे परंतु फाईट चांगली देता येईल. हा व्हाईट बॉल आहे, फाईट चांगली देता येईल यासाठी प्रयत्न तर व्हायलाच हवा. हे व्हाईट बॉल, हे नो बॉल मात्र तुम्हाला ते कंट्रोल करावे लागतील. नियंत्रणबद्ध एक डिसिप्लिन गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. या मॅचमध्ये जर का आपल्याला शिरकाव करायचा आहे तर संदेश बांदल हे पहिलं षटक फार महत्त्वाचं असणार आहे. 4 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंगसाठी मुन्ना स्ट्रायकर एंडवर आलेत ओव्हर द विकेट. मुन्नासाठी हा चेंडू इनसाइड आउटचा क्लासिकल फटका, डीप पॉइंट रिजन क्लिअर करतोय. मगाशी आम्ही म्हटलं वीरेंद्र सेहवागची आठवण करून देणारा आणि त्याची शैली प्रतिबिंबित होणारा हा फटका आलाय. तो मुन्नाच्या बॅटमधनं रणसंख्या पोहोचली आहे ती दशकात 10 या आकड्यावर. हीच आक्रमकता आपण पाहतोय, फलंदाजांची आक्रमकता म्हणजे क्रिकेट आणि तीच आक्रमकता मुन्ना यांच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळतीये. प्रेक्षकांची वर्दळ वाढत असताना संध्याकाळचं सत्र आहे. आज रविवार आहे. हा मिनी हेलिकॉप्टर लँड झाला शॉर्ट मिड विकेट रिझन मध्ये. तुकाराम सावंत आहेत, चेंडूवर पोहोचले, चेंडूला उचलला, फेकला, तोपर्यंत ही धाव मिळणार. एक चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. स्वतः टीमचे महत्वाचे शिल्लेदार आज या मॅच मध्ये राहिलेत. ही एक धाव मिळणार. धावसंख्या झाली ती 11 आणि आता 12 चेंडू आणि धावा हव्यात त्या 20. अनेक मेहनती खेळाडू आज आम्ही पाहिलेत. लेट नाईट 2-3 वाजता रात्री झोपून सुद्धा सकाळी 6 वाजता डोळे उघडतात ते फक्त या क्रिकेट या खेळासाठी. मंडे टू फ्रायडे काम करून वीकेंड आला की आराम न करता ओढ लागते ती या खेळाची. अर्थातच उद्योग धंदा, प्रपंच, शिक्षण आणि प्रवास हे सर्व करून आपण वेळ काढत असतो ते या खेळासाठी. क्रिकेट म्हणजे आमच्या आवडीचा विषय आणि काहीही झालं तरी इथे वेळ काढला जाणार. अर्थातच या खेळासाठी प्रत्येक जण मात्र आपापल्या परीनं वेळ देत असतो आणि आज वेगवेगळ्या विभागातून अनेक खेळाडू एकत्र येताना आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये आपण नवी मुंबईचा उल्लेख करू. नवी मुंबई, पनवेल, रायगड, त्याच्यानंतर उरण, पुढे गेलो तर पुणे विभागातील सुद्धा एक टीम काल आम्ही खेळ करताना पाहायला मिळाली. सालाबाद प्रमाणे अनेक संघ असे असतात जे सातत्यानं आपल्या असोसिएशन सोबत कटिबद्ध असतात आणि त्या टीम्सना नेहमीप्रमाणे मात्र इन्व्हाइट सुद्धा केलं जातं आणि प्रिफरन्स सुद्धा दिला जातो. प्रत्येकाची मेहनत या स्पर्धेला लागली. हा फुल टॉस पंचांकडे लक्ष असणार आहे परंतु क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचेल का नाही. नोमॅन्स रिजन मध्ये बॉल लँड झालाय. 1 टप्पा 2 टप्पा त्यानंतर बॉल फेकून विकेट किपरकडे फेकून दिला. तोपर्यंत या धावा कंप्लीट झाल्या 2 आणि रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती पोहोचली 14 या आकड्यावर. हा आकडा स्क्रीनवर. एकंदरीत 10 चेंडू 17 धावांची अजूनही गरज आहे. क्रिकेटमधून आपण अनेक गुण अवगत करत असतो.
क्रिकेट आपल्याला बरंच काही शिकवतं. पराभव सहन करण्याची ताकद, अनेक संकटांवर मात करण्याची ताकद, संयम कधी कसा बाळगावा, सहनशीलता ही कशी उपयोगी येते आणि अंतःप्रेरणा इन्स्टिंक्ट किती ताकदवान असतं, या सर्व गोष्टी शिकवतं ते क्रिकेट. आणि तेच क्रिकेट आपण आज आत्मसात करतोय. क्रिकेट या खेळामधील मान्सून क्रिकेटचा हा फॉर्मॅट, रबर बॉलचा हा खेळ आपण एन्जॉय करतोय. पाऊस थोडा थांबलाय, आज विश्रांती घेतली आहे पावसानं. स्विंग अँड अ मिस अँड अ डॉट बॉल, बाउन्स अँड अ बीट अँड अ डॉट बॉल, स्पीड अँड अ बीट अँड अ डॉट बॉल. तुकाराम सकपाल हा गोलंदाज ज्या गतीनं चेंडूला फेकला होता, चॅलेंज करणारी गोलंदाजी, सुपर बॉलिंग. यावेळेला गोलंदाजाला चढवलाय हल्ला, बॉल हवेमध्ये आणि इथे झेल झाला ड्रॉप. प्रयत्न तर झालाय आणि इथे प्रयत्नांना थोडस अपयश. आणि धावा किती मिळतील तर तब्बल 4. खेळामध्ये प्रामाणिकता फार महत्वाची असते आणि प्रामाणिकतेनं तुकाराम सावंत याने सांगितलं की या 4 धावा आहेत. ही प्रामाणिकता, ही ऑनेस्टी खेळामध्ये फार महत्वाची आहे. एकूण धावसंख्या झाली ती 20, 19 आणि 7 चेंडूमध्ये आता हव्यात त्या 12. चार धावा मागच्या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळाल्या. 7 ला 12, 19 झाला. क्लीन बॉल, दांडी गोल. तुकाराम सकपाल यांचं सेलिब्रेशन पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये. कशा यष्ट्या भेदल्या गेल्या, फर्निचर कसं डिस्ट्रॉय केलं. गोलंदाज झडत गतीनं तुकाराम सकपाल ओव्हर द विकेटनं फलंदाज बाद झाले ते मुन्ना. क्या बात आहे. मॅच मध्ये शिरकाव. 6 ला 12. क्रिकेट या खेळानं मात्र अनेक नामवंत खेळाडूंना खरं तर पहिल्यांदा ओळख दिली आहे. डिजिटल मीडियाचा मात्र त्याच्यामध्ये तितकाच आपल्याला मोठा सिंहाचा वाटा आपल्याला पाहायला मिळतो. तोच रोल अर्थातच लहानपणी प्रत्येकानं क्रिकेट खेळला आहे. लाकडाची फली आणि त्या लाकडाच्या फलीची ती बॅट आणि कापडाच्या चिंध्यांचा तो बॉल पासून विनर्सची बॅट आणि टेनिसचा तो चेंडू, असा हा प्रवास अनेक खेळाडूंचा आम्ही पाहत आलोय. आजही अगदी पाहतोय. हे क्रीडांगण, या क्रीडांगणानं महाराष्ट्र टेनिस क्रिकेट विश्वाला ओमकार देसाई सारखा मात्र नक्कीच खेळाडू दिला. तेच ते खरं तर भूमिपुत्र मैदान, अर्थातच श्री गणेश रामलीला क्रीडांगण, सेक्टर 6, नेरोल, सारसोले, नवी मुंबई. तुकाराम सावंत आलेत. पहिलाच बॉल. तुकाराम सावंत या गोलंदाजावर हल्ला चढवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चूक करेल, चुकीचा भुर्दंड, धावा मिळतील 4. गोलंदाज करेल तर काय करेल. गोलंदाजाचं काम आहे की अपॉर्च्युनिटी निर्माण करणं. क्षेत्ररक्षकांचं काम आहे ते अपॉर्च्युनिटी धरणं, पकडणं. परंतु इथे काय घडलंय तर इथे हा आपल्याला पाहायला मिळतोय की मिस फिल्डिंगचा नमुना पेश करत असताना. आणि म्हणूनच की काय या क्रिकेट या खेळामध्ये काय घडेल काय बिघडेल याचा काही नेम नाहीये. तरी कोण करेल वार या मॅच मध्ये, कोण करेल पलटवार, कशी होईल फलंदाजी, कशी होईल उर्वरित गोलंदाजी. तुकाराम सावंत बॉलिंग ट्रॅकवर असताना आता 5 चेंडूमध्ये 8 धावा त्यांना डिफेन्स करायच्या आहेत. गोलंदाजाला टार्गेट केलं जाईल का की क्लिनिकल फिनिश करतील, कशी असणार आहे रणनीती या गोलंदाजाची. हा बॉल डॉट आलाय, प्रेशर डेव्हलप होतोय. 4 चेंडू 8 धावा काढायचे आहेत. एकमेकांसमोर कुरघोडा करण्याचा प्रयत्न जरूर होताना आपल्याला पाहायला मिळेल. मॅच मध्ये मजा येते. 4 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. चार चेंडू 8 धावा. हाफ ट्रॅकर बॉल. इट्स अ फुल मॉन्टी. रोहित सोबत आहे तो मंगेश आणि मंगेशच्या बॅट मधनं आलाय हा स्टॅन अँड अ डिलिव्हर. सहजतेने लगावलेला षटकार. फुल अँड अ पॉवरफुल. इट वॉज डिलाइटफुल ॲज वेल. लुक ॲट दिस स्क्रीन, द वे ही एक्झिक्यूट द बॉल. गगनभेदी, गगनचुंबी,
मुख्य प्रवेशद्वाराला छेदणारा भेदणारा स्पर्श करणारा षटकार आलाय. आता 3 ला आता फक्त 2. इतक्यात हार मानू नका, कदाचित शेवटचा रिझल्ट तुमच्याही बाजूने लागू शकतोय. एक डॉट बॉल, एक झेल टिपला जाईल तर मॅच मध्ये कमबॅक केलं जाईल. हा ही ड्रॉप बॉल झाला ड्रॉप. अ कॅच ड्रॉप अँड अ मॅच ड्रॉप. क्षेत्ररक्षकांनी जी साथ दिली नाही आणि म्हणूनच की काय या चुका वारंवार होत गेलेल्या या चुका मात्र पराभवाचं कारण ठरलेत आणि इथेच मात्र सामना गमवावा लागलाय तो चरी या संघाला. आणि मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स टीम वडाचा कोण फॉर द सेकंड विन इन द टुर्नामेंट. नेक्स्ट मॅच मध्ये टॉस आपण केलाय. चला काय झाला निर्णय मागच्या मॅचचा. टॉस जो झाला त्याचा आपण निर्णय मला वाटतंय DKM या टीमकडे आली आहे. ते क्षेत्ररक्षक आणि बॅटिंग करणारी टीम औरगिरी आपल्याला पाहायला मिळेल. या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच